नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालो आहोत आमच्या गावी आणि श्रेणिका बघा किती खुश झाली आहे, कारण तिला गावी जायला खूप म्हणजे खूप आवडतं. गेल्या गेल्या देवीचे दर्शन घेतलं आणि आम्ही लागलो आमच्या कामाला, कारण आम्हाला करायचं होतं दसऱ्याची बरेच कामं, कारण आता दसरा पण जवळ आलेला आहे आणि माझ्या बऱ्याच वस्तू स्पेशली हे बुक्स राहिलं होतं तिकडे, ते आणायला आम्ही गेलेलो होतो. तर आमच्या मनीमाऊने लगेच इथे खूप छान छान क्यूट क्यूट असे पिल्ले दिले होते. तिला हातात घेऊन खूप आनंद झाला. नंतर मग खूप भूक लागली होती. आम्ही सकाळी नाश्ताच करून आलेलो होतो. त्यामुळे मग चहा बिस्किट खाल्ला आणि आमच्या मनूला पण चहा बिस्किटच दिलं, कारण आम्ही तिथे गॅस वगैरे काहीच ठेवलेलं नाही आहे. मग खूप पंचायत पडली आमची. मग वाड्यामध्ये खूप सारे झाडं, केर कचरा झाला होता. ते सगळं काही स्वच्छ करून घेतलं. एवढा सारा केर साचला होता. मग अशा पद्धतीने आमचं सगळं काही काम झालं. लगेच डब्बा मागवून घेतला आणि मग यांना जेवायला वाढलं. आमच्याकडं ताटल्या वाट्या काही काही नव्हतं, त्यामुळं आहे तसं ॲडजस्ट केलं, टोपणामध्येच वाढलं. माझं तर आज काही डोक्यात नसतानासुद्धा मंगळवार घडलेला आहे. मग नंतर आम्ही निघालो बाहेर. मला श्रेणिकाच्या बांगड्या कट करून घ्यायच्या होत्या, कारण तिच्या हाताला खूप छोट्या झाल्या त्या. तिनं पण किती मस्त बसली बांगड्या कट करून घ्यायला. मग लगेच घरातली झाडं, कुंडे बघितले, ते खराबच होत होती, त्यामुळे दोन घेऊन जावं म्हणलं. त्यामध्ये एक जास्वंदीचं आणि एक छोटंसं कोरपडचं झाड मी घेणार होते. आणि आता सगळं काम झाले, संयम तुटला, आता लागली प्रचंड भूक, त्यामुळे आम्ही निघालेलो आहोत जेवणासाठी. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.